आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ। नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ। हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां, देखेगा सारा जहां। नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ। नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ। उसका कोई भी वादा न होता अधूरा, हर एक वादा उसका होता है पूरा। उसका कोई भी वादा, उसका कोई भी वादा न होता अधूरा, हर एक वादा उसका होता है पूरा। उसका कोई भी वादा, उसके आने का वादा भी होगा पूरा, देखेगा सारा जहां। उसके आने का वादा भी होगा पूरा, देखेगा सारा जहां। नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ। नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ। ये विश्वास है मेरा जो होगा पूरा, सपना ये मेरा न रहेगा अधूरा। ये विश्वास है मेरा, ये विश्वास है मेरा जो होगा पूरा, सपना ये मेरा न रहेगा अधूरा। ये विश्वास है मेरा, उसके संग हम रहेंगे अपने यीशु के, देखेगा सारा जहां। उसके संग हम रहेंगे अपने यीशु के, देखेगा सारा जहां। नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ। नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ। हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां, देखेगा सारा जहां। दूसरा गीत क्या होगा अपन? हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे। सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा। सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा। पवित्र आत्मा से भरपूर हो तेरे लिए जीऊंगा। पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा। हालेलुया स्तुति करेंगे, की स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया 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 हालेलुया।
उस पर जीवन दिया और रक्त भी बहाया, उस पर जीवन दिया और रक्त भी बहाया, पापों को मिटाने आया जगत में, उसकी स्तुति करो। पापों को मिटाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया स्तुति करेंगे हम, यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे हमेशा, यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया 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 हालेलुया। सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा, सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा। पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा, पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा। हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे हमेशा, यीशु की स्तुति करेंगे। यावेळेस आपण आपले नेत्र बंद करूया। यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा। मुश्किल समय पे तू ही मेरा साथ रहेगा। यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा। मुश्किल समय में तू मेरा साथ रहेगा सदा। चलना भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मौत से है बचाया तूने, जीवन नया है दे दिया। नाम लेकर पुकारा मुझे, महिमा से मुझको भर दिया। मौत से है बचाया तूने, जीवन नया है दे दिया। नाम लेकर पुकारा मुझे, महिमा से मुझको भर दिया। करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी
विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। मैं हाथ उठा गाऊंगा यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा यीशु तेरा नाम रहे ऊंचा। यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा। मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा। करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर। तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। मैं हाथ उठाकर गाऊंगा यीशु तेरा नाम रहे ऊंचा। आपण आपला हात उंच करूया। मैं हात उठाकर गाऊंगा यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा यीशु तेरा नाम रहे ऊंचा। आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा। पूरी हो तेरी ही मर्जी, तेरा ही राज हो यहाँ। हम हाथ उठाकर गाएंगे यीशु तेरा नाम रहे ऊंचा। हम हाथ उठाकर गाएंगे यीशु तेरा नाम रहे ऊंचा। यीशु तेरा नाम रहे ऊंचा। प्रभु तेरा नाम रहे ऊंचा। प्रभूने आमच्यावर प्रीती केली, प्रभू आम्हावर प्रेम कर। परमेश्वरा, सर्व आशीर्वाद तुझ्यापासून आम्हाला प्राप्त झाले। हे पित्या, आज या भक्तीमध्ये तुझी उपस्थिती आहे याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। प्रभू, आज या वचनाद्वारे प्रत्येकाशी तू बोल। आमच्या प्रत्येक भावा बहिणीला या वचनाद्वारे तू आशीर्वाद दे। हे परमेश्वरा, तू आमच्यावर प्रेम करतोस। आज या वचनाद्वारे प्रत्येकाला तुझी कृपा दे। परमेश्वरा, आज या वचनाद्वारे प्रत्येकाचं तू मार्गदर्शन कर, की जे दुःखात, संकटात, अडचणीत आहे। परमेश्वरा, तू आपल्या लोकांची काळजी घेतोस। आज या वचनाद्वारे प्रत्येकाला आशीर्वाद दे। प्रार्थना करतो प्रभू, ज्या लोकांनी आमच्या चर्चकडे प्रार्थना मागितली आहे, की जे आजारी आहेत, संकटात, अडचणीत, व्याधीत आहेत, कर्जात सापडलेले आहेत, व्यसनामध्ये आहेत, त्या सर्वांना आम्ही तुझ्या हातात देतो। परमेश्वर, आज या वचनाद्वारे प्रत्येकाशी तू बोल। येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक पित्या, आमेन। देवाचे आभार मानूया। त्याची कृपा परमेश्वर आमच्या
जीवनात देतो आहे की आम्ही प्रत्येक जण त्याच्या वचनामध्ये सदैव असावं. प्रियांनो, आज परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आम्ही स्वतःला ठेवूया. प्रियांनो, मुंगीकडे जर आपण पाहिलं तर ती मुंगी शांत बसलेली तुम्ही पाहणार नाही. ती काम करते, कोठारामध्ये अन्न साठवते. मुंग्यांचं निरीक्षण करा. तसंच प्रियांनो, आम्ही देखील कामामध्ये व्यस्त असावं. त्याच प्रकारे सेवेमध्ये आम्ही आपला वेळ द्यावा. आणि आज उपदेशक याचा 11वा अध्याय आणि वचन 6 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं की सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीही आपला हात आवरू नको, कारण त्यातून कोणते फळास येईल हे किंवा ते अथवा दोन्ही मिळून चांगली होतील हे तुला ठाऊक नसते. प्रियांनो, या ठिकाणात देवाचं वचन म्हणतं की सकाळी आपले बी पेर, आपलं कार्य कर. आणि परत देवाचं वचन म्हणतं की संध्याकाळी आपला हात आवरू नको. परमेश्वराच्या सेवेत व्यस्त केले. यासाठी प्रियांनो, आम्ही पेरलं पाहिजे. देवाचं वचन पेरलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, त्याची सेवा केली पाहिजे, त्याच्या कार्यामध्ये स्वतःला आम्ही ठेवलं पाहिजे. प्रियांनो, सकाळी आपले बी पेर, संध्याकाळी आपला हात आवरू नको. आपला हात आवरू नको. प्रियांनो, प्रभूसाठी आपण कधी पण तयार असावं. प्रभूच्या कार्यासाठी, प्रभूच्या सेवेसाठी आपण तयार असावं. ज्या परमेश्वराने आम्हाला ह्या जगामध्ये उभं केलं, ज्या परमेश्वरानं आम्हाला ह्या जगामध्ये उभारलं, आणि तो परमेश्वर आमच्याकडून अद्भुत गोष्टी करून घेतो आहे. अद्भुत गोष्टी तो आम्हाला राखतो आहे. अद्भुत गोष्टी आमच्यासाठी करतो आहे. आणि त्याच्या पवित्र नावामध्ये आम्हाला त्याने उभारला. प्रियांनो, उभारलं आहे हे किती महत्वाचं आहे. उभं केलं आहे हे किती महत्वाचं आहे. उभारलं आहे, उभं केलं आहे. विचार करा प्रियांनो. आणि तुमच्या हाताला त्याने बरकत दिली आहे, आशीर्वाद दिला. तुमच्या पौत्र पौत्रांना त्याने आशीर्वादित केला आहे. आणि म्हणून देवाचं वचन आज आमच्याशी बोलतं की सकाळी आपले बी पेर, संध्याकाळी आपला हात आवरू नको. प्रियांनो, आपला हात आवरू नको. पेर, प्रभूसाठी पेर, प्रभूसाठी कार्य कर. परमेश्वराच्या नावात होईल तितकं चांगलं. प्रभू परमेश्वराच्या नावात इतरांना आशीर्वाद दे. प्रियांनो, प्रभूनं तुम्हाला आशीर्वादित केला आहे. प्रभूनं तुम्हाला राखलं आहे, सांभाळलं आहे. प्रियांनो, परमेश्वर आमची काळजी घेतो. आणि म्हणून इर्मया याचा 31वा अध्याय आणि वचन 16 मध्ये देवाचं वचन म्हणतं, परमेश्वर असे म्हणतो, तू आपला शब्द रडण्यापासून आणि आपले डोळे अश्रुपातापासून आवर.
कारण तुझ्या श्रमाचे फळ तुला मिळेल. प्रियांनो, परमेश्वर आज तुमच्याशी बोलतो आहे की तू आपला शब्द रडण्यापासून आणि आपले डोळे अश्रुपातापासून आवर, कारण तुझ्या श्रमाचे फळ तुला मिळेल. तुम्ही श्रम करत आहात, त्याचं फळ परमेश्वर पाठवून देईल. प्रियांनो, देवाचे आभार मानू. परमेश्वर असे म्हणतो, तू आपला शब्द रडण्यापासून आणि आपले डोळे अश्रुपातापासून आवर, कारण तुझ्या श्रमाचे फळ तुला मिळेल. तुझ्या श्रमाचे फळ तुला मिळेल. तू जे श्रम केले आहेत, जे कष्ट केले आहेत, प्रभूसाठी केले आहेत, त्याच्या सेवेसाठी केले आहेत, कुटुंबासाठी केलं आहे, इतर लोकांची तुम्ही मदत केली आहे, प्रभूच्या नावामध्ये तुम्ही खूप काम गाळलेलं आहे, कष्ट केलेले आहेत, पण आता त्याचं प्रतिफळ तुम्हाला परमेश्वर दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणत असाल की माझ्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वरानं दिलं नाही, पण परमेश्वर आज तुमच्या त्या श्रमाचं, तुमच्या त्या कष्टाचं प्रतिफळ देण्यासाठी तयार आहे. प्रियांनो, तुम्ही आपलं अंतःकरण परमेश्वराच्या पुढे स्थिर करा, कारण देवाचं वचन आज तुमच्याशी बोलत आहे की तू आपला शब्द रडण्यापासून आणि आपले डोळे अश्रुपातापासून आवर, कारण तुझ्या श्रमाचे फळ तुला मिळेल. तुझ्या श्रमाचे फळ तुला मिळेल. प्रियांनो, जे कष्ट तुम्ही केले आहेत त्याचं फळ मिळालं नाही, पण आज आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, अब्राहम इसाकाचा परमेश्वर, आमचा देव पिता परमेश्वर तुम्हाला त्याचं प्रतिफळ देऊ इच्छितो. आमेन. प्रियांनो, तुम्हाला त्याचं प्रतिफळ, तुमच्या कष्टाचं प्रतिफळ देऊ इच्छितो. आज तुम्ही आपलं अंतःकरण परमेश्वरापुढे स्थिर करा. प्रियांनो, आज तुम्ही प्रभूच्या वचनात स्वतःला स्थिर ठेवा आणि त्याच्या वचनामध्ये स्वतःला ठेवा. प्रियांनो, पहा, इथपर्यंत प्रभूनं तुम्हाला चालवलं आहे, आशीर्वादित केलं आहे, इथून पुढेही तो तुम्हाला चालविणार आहे. अनेक चांगल्या गोष्टी परमेश्वर तुमच्यासाठी करीत आला आहे आणि अजून करणार आहे. नीतिसूत्र्याचा 16वा अध्याय आणि वचन 7 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं की मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले, म्हणजे तो त्याच्या शत्रूसही त्याच्याशी समेट करावयास लावतो. प्रियांनो, ह्या वचनामध्ये देवाचं वचन आज तुमच्याशी बोलत आहे. प्रियांनो, की मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले, म्हणजे तो त्याच्या शत्रूसही त्याच्याशी समेट करावयास लावतो. प्रियांनो, आज आम्ही परमेश्वराच्या मार्गाने चालावं, परमेश्वराच्या वचनामध्ये आम्ही स्वतःला ठेवावं. ज्यावेळेस आमचे मार्ग परमेश्वराला आवडतात आणि आमच्या शत्रूला तो आमच्याशी समेट करावयास लावतो. तुम्ही देवाच्या मार्गाने चाला, परमेश्वराच्या मार्गात स्वतःला ठेवा, आणि ज्या वेळेस परमेश्वराला हे आवडतं, प्रियांनो, ज्या आपल्याशी शत्रुता करतात त्यांच्याशी परमेश्वर त्यांना आपल्याशी समेट करावयास लावतो. आणि प्रियांनो, आज आम्ही देवाच्या वचनामध्ये चालत असताना, देवाच्या कृपेत स्वतःला ठेवलं असताना, आम्ही सदैव त्याची स्तुती करा. मागील महिन्यामध्ये त्याने आम्हाला सापडलं. आज पुन्हा एक वेळेस त्याने त्याच्या पवित्र नावात आम्हाला एकत्रित केले. आम्ही सदैव त्याचे आभार मानावे. परमेश्वरानं आम्हाला आशीर्वाद दिला. प्रियांनो, मार्क शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि वचन 27
तेव्हा वाटे त्याने आपल्या शिष्यांना विचारले. 27व वचन, त्याचं शेवटचं वाक्य मी वाचत आहे तिथून. तेव्हा वाटेत त्याने आपल्या शिष्यांना विचारले, लोक मला कोण म्हणून म्हणतात? त्यांनी त्याला उत्तर दिले, बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक संदेशच्या पैकी एक असे म्हणतात. तेव्हा त्याने त्यास विचारले, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? पेत्राने त्याला उत्तर दिले, आपण ख्रिस्त आहात. आमेन. आपण ख्रिस्त आहात. ख्रिस्त देवाचा पुत्र, देव. ख्रिस्त तारणारा. ख्रिस्त जगाची पापे हरण करणारा. ख्रिस्त पुनरुत्थान आणि जीवन असलेला. येशूने म्हटले, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. पेत्राने म्हटलं की तुम्ही ख्रिस्त आहात प्रभू. ख्रिस्त. किती मोठा विश्वास आहे पेत्राचा. विश्वासाचे शब्द पेत्र बोलतो. प्रियांनो, आम्ही विश्वासामध्ये मजबूत व्हावं. आम्ही विश्वासामध्ये मजबूत व्हावं. प्रभूने आमच्यावर जे प्रेम केलं त्याच्या प्रीतीत आपण मजबूत व्हावं. आणि पेत्र म्हणाला, आपण ख्रिस्त आहात. प्रियांनो, अनेकदा आम्ही अडचणीच्या प्रसंगातून जातो आणि अडचणी आमच्यावर येतात त्यावेळेस आम्ही दुःखी होतो. महिना अखेर ज्या वेळेस असतो त्यावेळेस आपण दुःखी होतो. प्रियांनो, आपण ज्या स्थितीतून जातो त्या स्थितीत परमेश्वराला धन्यवाद द्या. महिन्याचे दिवस आहेत 30. आणि मग हे 30 दिवस आम्ही आपलं समर्पण प्रभूला करीत राहावं. पण पेत्र म्हणाला, तुम्ही ख्रिस्त आहात प्रभू. तुम्ही ख्रिस्त आहात. आमेन. प्रियांनो, हा पेत्र प्रभू बरोबर होता. विश्वासामध्ये स्थिर झाला. आज आम्ही देखील विश्वासामध्ये असावं. प्रभू बरोबर आम्ही चालत असताना किती संकट येतील, अडचणी येतील, प्रियांनो, त्यामधून आम्ही जात असताना आम्ही आमचं जीवन त्या परमेश्वराला समर्पित करावं. त्या परमेश्वराला आम्ही आमच्या जीवनामध्ये उच्च करावं. परमेश्वर आहे, आमची काळजी करतो. आणि म्हणून किती जरी दुःख, अडचणी, संकट आपल्या जीवनात आले तरी आम्ही प्रभूला सोडायचं नाही. प्रभूच्या विश्वासामध्ये आम्ही सदैव चाललं पाहिजे. म्हणून प्रियांनो, आम्हाला 2 धन्याची चाकरी करता येणार नाही. धनाची आणि देवाची. धनाची चाकरी देवापासून दूर नेणारी आणि देवाची चाकरी, देवाची सेवा ही माणसाला सर्व काळचं जीवन देणारी आहे. प्रभू आज आपल्या हातात सर्व काही देतो. प्रियांनो, पुढे जात असताना लोकवृक्ष वर्तमानाचा 6वा अध्याय वचन 22, मनुष्याच्या पुत्रामुळे
लोक तुमचा द्वेष करतील. येशू म्हणाले, मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हास वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामुळे लोक तुमचा द्वेष करतील. त्यांनी ख्रिस्ताला आपल्या आचरणात स्वीकारलं. तो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो म्हणून लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हास वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य. दानिएलाला सिंहाच्या गुहेत कुठं टाकलं? सिंहाच्या गुहेत. दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकलं. परमेश्वरानं त्या सिंहाची तोंडे बंद केली. कुणाची तोंडे बंद केली? सिंह मांजरी सारखे बसले. दानिएलाच्या पुस्तकात आपण वाचतो, सिंहाची तोंडे देवाने बंद केली. राजाचं प्रेम होतं दानिएलावर. राजा दुःखी झाला, म्हणाला माझा सेवेत असलेला दानिएल याला उगाच टाकलं म्हणजे सिंहाच्या गुहेत. राजा रात्रीभर झोपला नाही. सकाळी आला आणि म्हणाला, हे दानिएला, या सिंहाच्या गुहेत तू ज्याची सेवा करतो, ज्याची प्रार्थना करतो, त्याने तुला राखलं आहे का? खालून आवाज आला, महाराज चिराई वसा, माझ्या परमेश्वरानं सिंहाची तोंडे बंद करून टाकली. आमेन. माझ्या परमेश्वरानं सिंहाची तोंडे बंद करून टाकली. राजा म्हणाला, दानिएलाला बाहेर काढा. तुम्ही ख्रिस्ताचे प्रकाश आहात, तर ख्रिस्ताचा प्रकाश त्यांना द्यावा लागेल. आम्ही ख्रिस्ताचे झालो आहोत म्हणून आम्ही ख्रिस्तामध्ये स्वतःला ठेवावं. मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हास वाईट टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य. त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा. 23वे वचन, कारण पहा स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. त्यांचे पूर्वज संदेष्टात असेच करीत असत. त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा की ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये तुमचा छळ. ख्रिस्ताच्या नावात तुम्हाला लोकांनी त्रास दिला, आनंदित व्हा. देवाचा पुत्र ख्रिस्त या जगात होता, त्याला लोकांनी खूप त्रास दिला, त्याचा एक छळ केला. आनंदित होऊन उड्या मारा, कारण पहा स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. काय आहे? प्रतिफळ मोठा आहे तुमचं. तुम्ही प्रभूसाठी सहन करत आहात, तुम्ही प्रभूच्या नावात सहन करत आहात, तुमचं प्रतिफळ मोठा आहे स्वर्गात. स्वर्गीय देव न्याय करतो प्रियांनो. तुमचं प्रतिफळ तुम्हाला तो देणारच, तुमचं प्रतिफळ तो तुम्हाला देणारच. प्रियांनो 24वे वचन, परंतु तुम्हा धनवानांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही आपले सांत्वन भरून पावला आहात. अहो जे तुम्ही आता तृप्त झाला त्या तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्हाला भूक लागेल.
अहो जे तुम्ही आता हसता त्या तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही शोक कराल व रडाल. बापरे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, अहो जे तुम्ही आता हसता त्या तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही शोक कराल व रडाल. प्रियांनो, प्रभूने आम्हाला राखलं आहे, प्रभूने आम्हाला सांभाळलं आहे, प्रभूने त्याची कृपा आम्हाला दिली आहे, प्रभूने त्याचे आशीर्वाद आमच्या जीवनात दिले आहेत. म्हणून आम्ही प्रभूच्या वचनात स्वतःला टिकवावं. आज तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रार्थना करावी, प्रभूला उंच करावं. हा महिना प्रभूने तुम्हाला लागू दिला, यामध्ये तुम्ही आनंदित व्हा. तुम्ही विश्वासात असावं. देवानं तुम्हाला निवडलं. तुम्हाला प्रभू शोक करायला नाही लावत, दुःखी व्हायला नाही लावत. येशू मरणातून उठला, येशू मरणातून उठला. प्रभू म्हणाला, तुम्हाला दोन्ही धन्याची सेवा करता येणार नाही, धनाची आणि देवाची सेवा. आम्हाला देवाची सेवा करायची आहे. प्रियांनो, हा देव सर्व काळचं जीवन देतो, त्याची कृपा तो आम्हाला देतो. प्रियांनो, स्तोत्र 119 वचन 133. स्तोत्र 119 वचन 133. तुझ्या वचनाच्या द्वारे माझी पावले स्थिर कर आणि कसल्याही दुष्टाईची सत्ता माझ्यावर चालू देऊ नको. कसल्याही दुष्टाईची सत्ता माझ्यावर चालू देऊ नको. तुझ्या वचनाच्या द्वारे माझी पावले स्थिर कर आणि कसल्याही दुष्टाईची सत्ता माझ्यावर चालू देऊ नको. इथं स्तोत्रकर्ता लिहितो की तुझ्या वचनाच्या द्वारे माझी पावले काय कर, स्थिर कर. प्रभू मध्ये तुम्ही स्थिर व्हा. प्रभू तुम्हाला चालव इच्छितो, तुम्ही त्याच्या वचनामध्ये स्थिर झालं पाहिजे. स्थिर व्हा. तुम्ही स्थिर व्हा. तुमच्या कुटुंबाला स्थिर करा. स्थिर व्हा, स्थिर करा. विश्वासामध्ये वाढवा. बाळक आहे, सार्वकालिक जीवनाची सुवार्ता तुम्हाला देण्यासाठी, सर्व काळचं जीवन देण्यासाठी ख्रिस्त ह्या जगात आला. पाप्यांचा नाश करण्यासाठी नाही. ऐकून घ्या, पाप्यांचा सर्वनाश करण्यासाठी नाही आला, पाप्यांचं तारण करण्यासाठी ख्रिस्त आला. आणि तुम्हाला आणि मला त्याने तारलं. आता आपल्याला इतर लोकांना प्रभूकडे आणायचं. सर्वात प्रथम आपल्या घरातल्या लोकांना प्रभूकडे आणलं पाहिजे. आणि म्हणून तुझ्या वचनाच्या द्वारे माझी पावले स्थिर कर आणि कसल्याही दुष्टाईची सत्ता माझ्यावर चालू देऊ नको. कसल्याही दुष्टाईची सत्ता माझ्यावर चालू देऊ नको, असं स्तोत्र करता ह्या वचनामध्ये म्हणतो आहे. प्रियांनो, की कसल्याही दुष्टाईची सत्ता माझी पावले स्थिर कर प्रभू तुझ्या वचनामध्ये, आणि कसल्याही दुष्टाईची सत्ता माझ्यावर चालू देऊ नकोस. आज सैतानानं आपल्याला बांधलं असेल प्रियांनो, तर आपण प्रभूच्या वचनात आलं पाहिजे. आपलं जीवन पहिले कसं होतं येशूला ओळखण्याआधी, पण आता बदललं आहे. तर प्रभू मध्ये आपण चाललं पाहिजे. बाकीच्या जुन्या गोष्टी टाकून देणारे आणि प्रभूला स्वीकारणार. प्रियांनो, याचा जबाब तुम्हाला द्यावा लागेल की तुम्ही प्रभूच्या मार्गात का चालत नाही. म्हणूनच स्तोत्र करता ह्या वचनामध्ये लिहितो की तुझ्या वचनाच्या द्वारे
माझी पावले स्थिर कर आणि कसल्याही दुष्टाईची सत्ता माझ्यावर चालू देऊ नको. प्रियांनो, आज आपण प्रभूच्या वचनामध्ये स्वतःला ठेवलं पाहिजे. रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 23 मध्ये प्रेषित पाऊल लिहितो की पापाचे वेतन मरण आहे. पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. पापाचे वेतन हे मरण आहे प्रिय, मरण आहे. पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. किती सुंदर आहे. देवाने कृपा केली, देवाने आम्हाला निवडले, देवाने आम्हाला आशीर्वादित केले, देवाने आम्हाला राखलं. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. इफिसकरास पत्राचा 2रा अध्याय वचन 13. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात. तुम्ही दूर होता, पण ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे तुम्ही कसे झाला, आता जवळचे झाला. तुम्ही ख्रिस्ताचे झाला. तुम्ही ख्रिस्ताची सेवा करावी, ख्रिस्तामध्ये स्वतःला ठेवावं, ख्रिस्तासाठीच तुम्ही जगा प्रिय. ख्रिस्त तुमचं आयुष्य आशीर्वादित कर. त्याने तुम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये आणून ठेवलं. एवढे आशीर्वाद देवाने तुम्हाला दिले, याचा तुम्ही विचार केला का? सोडा आणि दर आठवडी बरोबर प्रार्थनेला या. आपल्या लेकरांना घेऊन या. ते सोडा. आता नवीन जीवन प्रभूने तुम्हाला दिलेलं आहे. प्रियांनो, आता नवीन जीवन तुम्हाला प्रभूने दिलं आहे. तुम्ही प्रभूमध्ये वाढा. म्हणून प्रियांनो, इफिसकरास पत्राचा 2रा अध्याय वचन 13. जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात. प्रभूमध्ये राहा. हा महिना प्रभूने तुम्हाला दिला आहे, त्याचे आभार मान. या महिन्यात प्रभू बरोबर जा. प्रभूच्या वचनात स्वतः आपण प्रार्थना. उभे राहू. प्रभू आज तुमच्याशी बोलला. आज तुम्हाला त्याने त्याची कृपा दिली. आज त्याने तुम्हाला आशीर्वाद दिला. हे परमेश्वर, इस्रायलाच्या स्तवनात बसणारा तू परमेश्वर, आमचा देव तू आहेस. तुझ्या ह्या वचनाचं कुंपण प्रत्येकाभोवती सदैव असू दे. वचनाच्या प्रकाशात प्रत्येकाला तू चालव. आम्ही तुझ्यामध्ये सदैव असावं. आम्ही तुझ्या कृपेत वाढावं.
परमेश्वरा, आज या वचनाद्वारे प्रत्येकाला तू धीर दिलास, कृपा दिलीस. या आठवड्यामध्ये, या महिन्यात प्रत्येकाचा सांभाळ कर प्रभू. त्यांच्या सर्व परिवारात तुझे आशीर्वाद सदैव राहू दे. हे परमेश्वर, तुझी कृपा, तुझे आशीर्वाद, तुझा अनुग्रह या प्रत्येकावर सदैव असू दे. प्रभू, तुझी सेवा करण्यासाठी आज प्रत्येकाला चांगलं आरोग्य दे. परमेश्वरा, या महिन्यात तुझ्या विश्वासात प्रत्येकाला वाढण्यासाठी तुझी कृपा दे. प्रत्येकाला प्रभू सांभाळ, चांगलं आरोग्य आणि शांती दे. आणि ह्या वचनाच्या कुंपणात सदैव प्रत्येकाला तू चालव. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐकते. आमेन.